आणि म्हणून नेताजी जाधव हे सर्वांना प्रिय आहे. म्हणून एवढी मोठी गर्दी दुपारी उन्हाचे 12 वाजलेले असताना कुठलाही सुट्टीचा दिवस मला वाटतं नाही आहे. अशा वेळी आपण मोठ्या संख्येने आलात. नेताजी जाधव तुमची ही पुण्याई आहे आणि तुमच्या कामाची ही पावती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी अनेक वेळा सीमा प्रश्नाच्या निमित्तानं जेव्हा आलो त्यावेळी नेताजीराव जाधव साहेबांचा माझा संबंध आला आणि आपल्या कार्याची सुरुवात करताना त्यांनी बेळगावात काही आंदोलन नाही केली. महाराष्ट्रात जाऊन चंदगडला बॉक्साईटच्या ट्रक थांबवून अडवून त्यांना कळंबा जेलमध्ये जायची पाळी आली आणि तेव्हापासून या सीमा प्रश्नाच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरुवातीपासून केलेला. आज आपण मगाशी उल्लेख झाला की नागपूरला आम्ही आलो तो महाराष्ट्रातला आणि कर्नाटकातला हा वाद दिल्लीला गेलेला आहे सुप्रीम कोर्टात. या देशामध्ये भिजत गोंगडं ठेवायचं आणि त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं ही सर्वच राज्यकर्त्यांची सवय आहे. एकदा सुप्रीम कोर्टात गेलं की आता आमचं कर्तव्य संपलं, आता कोर्ट जो निर्णय देईल तो देईल अशी कुंडाला पानं पुसण्याचे प्रकार आता मला वाटतं की ते 10-12 वर्ष सतत चालू आहे, 20 वर्ष चालू. आणि न्यायालयांच्यावर माझी टीका नाही, पण न्याय कसा मिळतो बघा, कोर्टात केसेस लागले. म्हणजे आम्ही ज्या पक्षात आहोत तो पक्ष कुठला, शिवसेना जो पक्ष होता तो पक्ष कुठला, ते आमदार ज्यांनी पक्षांतर केलं त्यांची टर्म संपली तरी न्यायालयाने निर्णय नाही दिला, अजूनही निर्णय नाही दिला. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला प्राधान्य किमान जुन्या केसेसला तरी द्यायची, किमान बाकीची मेरिट सोडून द्या, अपेक्षा आपल्या सर्वांची असेल. आपल्याला काय आम्ही काय सगळे वकील नाही, त्यामुळे कळत नाही की ऍडमिट झाली म्हणजे काय झालं आणि ती कधी पटलावर येणार आणि कधी चालणार आणि कधी आर्ग्युमेंट होणार आणि किती आर्ग्युमेंट होणार आणि कधी निकाल लागणार. या देशातल्या न्याय व्यवस्थेमध्ये संपूर्ण पिढीच्या पिढी संपली तरी एखाद्या घराच्या जमिनीचा तंटा सुटत नाही अशी या भारतातली न्याय व्यवस्था. मी एकदा अमेरिकेत गेलेलो अर्थमंत्री असताना आणि मी महाराष्ट्रात आमच्या गुंतवणूक करा म्हणून आवाहन केलं. असे सगळे भारतीय लोक होते. एकाने प्रश्न विचारला मला, आपल्या त्यांनी जेवणात आणि माननीय नेताजीराव जाधव साहेबांच्या संभाषणात जास्त वेळ घालवत नाही. आपण अतिशय जिव्हाळ्याने प्रेमाने मला बोलवलं. जेव्हा बोलवाल तेव्हा येण्याचं आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कुठल्याही मराठी भाषिकाचं, कुठल्याही मराठी नेत्याचं. आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेच तुमच्या मागे आहोत. आपण थोडीशी कधी शंका जी मगाशी आपण बोलली, महाराष्ट्र सरकारच्या मागे आहे का अशी शंका कधी येते. अशी शंका मनात अजिबात घेऊ नका. आपण आल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आपण भेट नागपूरला घेतली त्यावेळी त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मला वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्की या बाबतीत जागरूक आहेत. योग्य ते महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे सहकार्य पाहिजे ते आमचे सगळे महाराष्ट्रातले मराठी माणसं, मराठी नेते देतील. आदरणीय शरद पवार साहेबांचा देखील या सगळ्या प्रश्नावर तुमच्या लक्ष आहे आणि म्हणून आपण कोणतीही चिंता करू नये. पुन्हा एकदा मी अमृत महोत्सवी सोहळा नेताजीराव जाधवांचा होतोय त्यात गुंतवणूक केली आणि शेजारचा माणूस आणि आमचा काही वाद झाला, काही डिस्प्यूट झाला, बिझनेसमध्ये आमच्या कोणाशी डिस्प्यूट झाला, तर किती दिवसात आम्हाला न्याय मिळेल मला कळेल नाही. आता काय उत्तर द्यावं.
कारण खरं बोलावं तर तो अमेरिकेपासून अजून कुठंतरी लांब पळून जाईल. म्हटलं नाही नाही वेळ, म्हटलं काय अडचण नाही, डिस्प्यूट जसा असेल तसा वेळ लागतो म्हटलं. म्हटलं नाही 3 महिन्यात नाही मिळेल, 2 महिन्यात नाही मिळेल, 1 वर्षात मिळेल, असं काहीतरी आम्हाला गॅरंटी द्या म्हटलं. मी म्हटलं असं काही मी खोटं बोलणार नाही म्हटलं, पण असं काही सांगता येणार नाही, वेळ लागतो म्हटलं. आणि वेळ लागण्याचं कारण कोर्टामध्ये असणारी प्रकरणं. आज भारतामध्ये कदाचित भारताची लोकसंख्या 125 कोटी धरली किंवा 140 कोटी धरली तर या देशामध्ये 50 कोटी लोक ही तालुका कोर्ट, तहसीलदाराचं कोर्ट याच्यापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत वेगळ्या याच्यात अडकलेली लोक आहेत. सोयीचं बोलणार नाही, तुम्हाला वेगळ्या कारणाने आंदोलनाची व्यवस्था इथेही मला वाटतं बेळगावमध्ये असंच काहीतरी दिसतंय. आणि म्हणून शुभमला त्याचा मोबाईल जप्त केला, त्याची गाडी जप्त केली, रेकॉर्डला काहीच नाही पण जप्त झालं. हे अशी व्यवसायी करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेल, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगा कुणाला काय बोलायचंय ते बोलू नये. मला वाटत नाही की बेळगावातले मराठी भाषिक आमचे सीमा प्रश्नासाठी कधी हिंसक आंदोलन करतात. त्यामुळे बैठका करणं, सभा करणं, त्यातनं बोलणं शेवटी राज्यकर्त्यांनी सहन करायचं असतं. आणि मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, बेळगावच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करायला सांगेन की दडपशाही पोलिसांची स्थानिक लोकांना शेवटी भाषेचं, व्यक्तीचं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यावर धरता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत एवढी तरी काळजी घ्यावी. आणि मला वाटतं की काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाही विनंती, आम्ही राष्ट्रवादीचे आपले सगळे खासदार राहुलजींची दिल्ली सुप्रिया त्यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली आणि त्यांनाही विनंती करते की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायला वेळ आहे तोपर्यंत अशी पोलिसांची जबरदस्ती पोलिसी बेळगाव आणि सीमा भागात होऊ नये याची काळजी त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगावं आणि ती काळजी